नमस्कार, मी केतन शहा आहे. एवढे मिरवणूक आणि मोर्चा, एवढे डिवायडरवाले रस्ते करले सुद्धा संपूर्ण बॅरिगेट लावून रस्ते मिरवणुकीच्या वेळेला बंद करतात, हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. ट्रॅफिक पोलिसाचं काम आहे. वाहतूक सुरळीत करणे, बॅरिगेट लावून बंद करणे हे ट्रॅफिक पोलिसचं काम नाही. डिवायडरच्या एका बाजूला तुम्ही मिरवणुकीसाठी मार्ग द्या व एक मार्ग एकेरी वाहतूक करून चालू ठेवा, जेणेकरून पदचाऱ्याला आणि वाहतूकदाराला त्रास होणार नाही व एकेरी वाहतूक केल्यामुळे एका साईडने वाहतूक जातील आणि एका साईडने मिरवणूक जाईल. ते जर केलं तर हे ठीक आहे, नाहीतर तुम्हाला वर्षातले 131 दिवस आपल्याकडं मोर्चे, मिरवणूक, धार्मिक मिरवणूक असे सगळे कार्यक्रम चालू असतात आणि उत्सवाचं शहर आपलं सोलापूर आहे. तर अशी आमचे पोलीस प्रशासनाला विनंती आहे की कुठलाही वस्ता डिवायडर लावून बंद न करता तो चालू ठेवावा, एकेरी वाहतूक त्याच्यावर करावी. तसंच आम्ही त्यांना विनंती करत आहोत. एस.टी. स्टँड, रेल्वे स्टँड समोर वाहतूक व्यवस्था ही शून्य आहे. कुठेच तिथं व्यवस्था नाही आहे. आज वाहतूक व्यवस्था नसल्यामुळं आज एस.टी. स्टँडपाशी पण ट्रॅफिक जाम होतो आणि रेल्वे स्टेशनपाशी पण ट्रॅफिक जाम होतो. असे अनेक कामं आज पेंडिंग असल्यामुळं आपल्या पैशाचा चुराळा झालेला आहे आणि राष्ट्रपती, महामहिम राष्ट्रपती आपल्याला अवॉर्ड देतात आणि ते अवॉर्ड घ्यायला आपण जातो आणि ते पुरस्कार आपण घेऊन येतो. हा पुरस्कार सोलापूरकराला मान्य नाही आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. ह्याच्यावर ताबडतोब सगळा विचार करायला पाहिजे. आमची होणारी पैशाची नासाडी याचा जबाब महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला पाहिजे असं आमच्या विकास मंचचं म्हणणं आहे. धन्यवाद. आता आपण एकंदरीत सोलापूर समाज युती संदर्भात एकूण पंचनामा मांडलं, त्याबद्दल जे अधिकारी दोषी आहेत त्यावर विकास मंचातर्फे आपण कारवाई करणार का? आमचं कार्यवाही करणारा आम्हाला अधिकार नाही. आम्ही म्हणतो की त्याचं ऑडिट झालं पाहिजे, कॅगकडनं त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ते चौकशी आणि ते जे रिपोर्ट येईल आणि जे कोण दोषी असेल त्याच्यावर कार्यवाही व्हायलाच पाहिजे. हा पैसा सरकारी पैसा नसून आमच्या आम जनतेचा पैसा आहे आणि त्याची नासाडी होत आहे, म्हणून ॲक्शन तर घेतलीच पाहिजे असं आमचं मत आहे. त्यासाठी विचार मंच तुमचा पाठपुरावा करणार? निश्चित पाठपुरावा करणार आहे. संपूर्ण रिपोर्ट आम्ही महामहिम राष्ट्रपतीला, पंतप्रधान कार्यालयाला, मुख्य सचिवाला आणि मुख्यमंत्र्याला आम्ही पाठवलेला आहे आणि त्याचे फोटोग्राफ सहित आम्ही सगळं पाठवून दिलेलं आहे की त्या निकृष्ट दर्जाचं काम आज सोलापूर शहरामध्ये झालेलं आहे. म्हणून शेवटी सोलापूरकरांना का आव्हान करायला? सोलापूरकर जागरूक होणं गरजेचं आहे. प्रत्येकाने ह्याचा जाब विचारणं गरजेचं आहे. तुम्हाला कुठलीही गोष्ट लक्षात आली तर ताबडतोब त्यांच्या परिवर्तन ॲपवर टाकली पाहिजे आणि परिवर्तन ॲपवर फोटो टाकल्यानंतर ॲक्शन नाही घेतलं तर त्याचा जाब विचारला पाहिजे. आपणच नागरिक जागृत नसल्यामुळं हे सगळं आंधळं दळतं आणि कुत्रपीठ खाते अशी अवस्था आपली झालेली आहे. श्रोते हो, नमस्कार. तात्पुरता एवढाच. पाहूया पुढील पंचनाम्यात.